दिनांक 27 फेब्रुवारी मंगळवार रोजी माननीय मंत्री बच्चूभाऊ कडू घाटकोपरच्या दौऱ्यावर होते। या दरम्यान बच्चूभाऊ कडू विविध लोकांशी संवाद साधले। विशेष म्हणजे सर्वप्रथम ते घाटकोपर पश्चिमच्या अमृतनगर चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजच्या प्रतिमेला पुष्पहार घालून महाराजांचा अभिवादन केला। त्यानंतर वरिष्ठ नागरिक आणि घाटकोपरच्या गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी बनवलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केले। उद्घाटनानंतर बच्चूभाऊ कडू तिथे गेले जिथे गेल्या 15 वर्षापासून स्थानिक नगरसेवक, स्थानिक आमदार आणि खासदार पण कधी नाही गेले। हा ट्रान्झिट कॅम्प म्हणजे संक्रमण शिबिर तब्बल 300च्या जास्त लोकांचं घर तोडून त्यांना SRA योजनेच्या अंतर्गत इमारत बांधून घर देण्याचे सांगून असं आश्वासन केले गेला होता। पण आजपर्यंत इथल्या कुठल्याही नेत्यांनी इथे येऊन इथल्या राहणाऱ्या गरीब जनतेला भेट नाही दिली। स्थानिक नगरसेवक यांच्या कार्यालयापासून हा ट्रान्झिट कॅम्प म्हणजे संक्रमण शिबिर फक्त 50 मीटर आणि स्थानिक आमदार यांचा घर आणि कार्यालयापासून 100 ते 150 मीटर एवढी दूरी आहे। पण आज 15 वर्ष झाले कोणी आला नाही बघायला की इथल्या गरीब लोक कसे जगत आहेत, त्यांची समस्या काय आहे। पण तब्बल 6.5 किलोमीटर अमरावती येथील बच्चूभाऊ कडू इथे आले आणि घरी घरी जाऊन इथल्या लोकांशी भेटले आणि बोलले की भगवान श्रीराम यांचा फक्त 14 वर्षाचा वनवास होता, पण स्थानिक आमदार राम कदम आपल्याच विभागातील लोकांना 15 वर्षे घरापासून वंचित ठेवले। ते एक निमित्त होतं, पण इथे मी सिंहगड आणि सिंधुदुर्ग इथे आलोय। प्रभू रामचंद्राचं मंदिर बनलं। प्रभू रामचंद्राचा वनवास 14 वर्षाचा होता आणि प्रभू रामचंद्राच्याच या राज्यामध्ये 15 वर्ष होऊन सुद्धा घर भेटलं नाही। राम कदम इथे आहे आणि दुसरे भक्त खासदार पण इथं आहे। मला वाटतं एवढी नाइंसाफी कोणावर कधीच होऊ नये आणि असं होत असेल तर आम्ही SRAचं कार्यालय ताब्यात घेऊ। तो अधिकारी जर अशीच मनमानी करत असेल त्याला घरी नाही जाऊ देऊ आम्ही। विचित्र आहे, एकदम वाईट अवस्था आहे। पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही। कधी कोसळण काही सांगता येत नाही, कधी जीव जाणार कधी सांगता येत नाही। आणि 15 वर्ष जर एक बिल्डिंग बांधायला लागत असेल आणि आमचे सगळे अधिकारी नेते सगळे झोपी जात असेल, हे सगळ्यात मोठी हरामखोरी आहे। ते म्हटलं ना, अफजल खान परवडला पण हे नालायक परवडले नाही। मी आता उद्या सकाळी 10 वाजता इथल्या ठराविक 2 सोसायटीच्या आणि एक बाजूच्या त्यांना बोलावलं। तिथंच आपण एक ॲक्शन प्लॅन आम्ही करू आंदोलनाचा आणि त्यानुसार आम्ही समोर जाऊ। याची लावली पाहिजे ना, सिंहगड सिंधुदुर्गची लावायला पाहिजे आणि 250 मराठ्यांनी आत्महत्या केली त्याची चौकशी लावायला पाहिजे। मला काही फरक पडणार नाही त्याचा, काही मला खूप प्रॉब्लेम होईल जरांगे पाटलावर असं काही नाही आहे। पण महत्त्वाचं का ठीक आहे, त्याच्या बोलवता धनी कोण आहे काय, पण मी इतके दिवस राहिलो त्यांचा काही मागून कोणी त्यांना सपोर्ट करतं अशी काही व्यवस्था नाही आहे। पण एकंदरीत विचार जर केला तर 250 मराठ्यांना पोरांना आत्महत्या का करावी लागली, प्रश्न आरक्षणाचा आहे। आणि 75 वर्ष मराठे 13 वेळा मुख्यमंत्री झाले, 140 ते 50 मराठे आमदार आहे, तरी त्या 8 जिल्ह्यामधल्या मराठ्या लोकांना जे गरीब आहे त्यांना आरक्षणाचा फायदा घेता आला नाही। याचा संताप व्यक्त व्हायच्या ऐवजी ते बोलले म्हणून ते बोलले त्यांचं समर्थन करत नाही। जी काही शिवी त्यांनी फडणवीस साहेबांना दिली असेल त्याचं समर्थन नाही करत, पण असं वागल्याबरोबर लगेच SITची चौकशी करताय, ही मला वाटतं थोडा अतिरेक होत आहे। हे कार्यालय उद्घाटन करण्याचं कारण हेच होते, इकडल्या खूप लोकांचे जे प्रॉब्लेम्स होते ते रिझॉल्व्ह होत नव्हते, तर ते रिझॉल्व्ह होण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आपण क्रिएट केला आहे। हे दरवाजा नसलेलं कार्यालय जे 24 तास ओपनच असणार आहे। लोकांच्या ज्या समस्या असतील त्या मांडण्यासाठी लोक आम्हाला इथे येऊन भेटू शकतात आणि आम्ही डायरेक्ट ते भाऊंजवळ ठेवू शकतो। त्यासाठी आपण हे कार्यालय ओपन केलं आहे। ज्या समस्या लोकांच्या ह्या ग्राउंड लेवलला सॉल्व्ह होत नाहीत त्या आपण बच्चू भाऊंकडनं सॉल्व्ह करून घेतो आहे आणि आतापर्यंत आपण जेवढी कामं केली त्या इकडल्या सगळ्या लोकांना माहीत पडले। आज भाऊंनी जो प्रकल्प व्हिजिट केला त्या प्रकल्पाला आत्तापर्यंत कोणी व्हिजिट दिली नव्हती। त्या प्रकल्पासाठी भाऊंनी इनिशिएटिव्ह घेऊन आज इकडे आलेत, म्हणजे लोकांच्या समस्या जागण्यासाठी। अमरावतीचे जे आमदार आहेत ते इकडे येत आहेत, पण स्थानिक आमदार असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील ते कुठे आहेत, ते का येत नाहीत। ह्या कार्यक्रमासाठी तर सर्व कार्यकर्त्यांची, जी कार्यकर्ते तुमच्या आजूबाजूला दिसतात त्यांची सर्वांची मेहनत आहे आणि भाऊंनी सांगितलेलं का ज्या प्रश्न कोण सॉल्व्ह करत नाही ते आपण सॉल्व्ह करणार आणि आज आम्ही हे सगळे जे प्रयत्न लावून या सगळ्यांची मेहनत आहे। त्यानंतर या मेहनतीने हा प्रोग्राम सक्सेसफुल झाला आहे आणि ते ह्या सर्वांचे मी धन्यवाद करतो तुमच्या मार्फत। प्रथम मी तुमचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला इथे येऊन भेट दिली आणि आमचे जे 2 शब्द आहेत ते ऐकण्याचा प्रयत्न केला। बच्चूभाऊ इथे आले आणि त्यानंतर जे काय सामाजिक समस्या होत्या त्यांना अटेंड करून
त्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी देखील भाऊंनी शब्द दिला आहे. त्यासाठी आमचे विभागाध्यक्ष आहेत प्रशांत मुके साहेब, त्यांना उद्या मंत्रालयात बोलवलं आहे आणि त्या समस्यांचं निराकरण लवकरात लवकर होईल अशी आशा आहे. ह्यावरून मी तुम्हा सर्वांना एक गोष्ट नोटेड करू इच्छितो की बाकी पक्षांकडे लोकांची आता काय ट्रस्टच नाही आहे, विश्वास नाही आहे लोकांना. बच्चू भाऊच असा एक आता सध्या बच्चू भाऊंचा जो पक्ष आहे प्रहार, ज्यांचे आम्ही सर्व मावळे आहोत आणि ते आमचे लीडर आहेत आणि त्या सर्व लोकांना पण आता बच्चू भाऊंकडेच एक विश्वास आणि एक आशा आहे की तेच सदर समस्यांचं निराकरण लवकरात लवकर करतील. सर्वप्रथम मी लोकांना सांगू इच्छितो की सामाजिक असतील, आर्थिक असतील किंवा तुमचे अजून कोणती इश्यूज असतील, जस्टिस असेल, ओके, त्या सर्व प्रकारचे निराकरण आम्ही लोक जर का आमच्यापर्यंत पोहोचतील तर आम्ही सर्वप्रथम आमच्या लेवलला त्या गोष्टी त्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू. जर का आम्हाला त्या गोष्टींमध्ये भाऊंची मदत लागली तर आम्ही त्यासाठी भाऊंची मदत घेऊ आणि लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. मी माझ्या सर्व मित्रांचे मनापासून खूप आभार मानतो की त्यांनी दिवस रात्र माझे की सकाळचे 7 वाजले तरी त्यांचं पक्ष कार्यालयासाठी असलेलं डेडिकेशन आणि त्यांची ती जिद्द, त्यासाठी मी तर माझ्या मित्रांचे खूप आभार मानतो. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.